कुंभ राशी. मार्च महिन्यापासून नशिबाचा खेळ सुरू, हे ऐकून डोळे पाणावतील. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक क्षण थांबा. जर तुमची राशी कुंभ असेल तर आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज जे सांगितलं जाणार आहे ते कदाचित तुमच्या आयुष्यातील असा क्षण ठरू शकतो ज्यामुळे तुमच्या डोळ्यात नकळत पाणी येईल. गेल्या काही दिवसांत, काही महिन्यांत, कदाचित काही वर्षांतही तुमच्या आयुष्यात खूप काही घडलं असेल. प्रयत्न केले असतील पण यश मिळालं नसेल. विश्वास ठेवला असेल पण लोकांनी साथ सोडली असेल. मनापासून मेहनत केली असेल पण फळ मात्र हातात आलं नसेल. कधीकधी असं वाटत असेल ना की जणू नशिबानेच पाठ फिरवली आहे. पण सत्य हे आहे की नियती कधीच कायमची बंद होत नाही. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत असते. आणि संकेत सांगत आहेत की मार्च महिन्यापासून कुंभ राशीच्या आयुष्यात नशिबाचा एक वेगळाच खेळ सुरू होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण श्रद्धेने घेतलेलं नाव अनेकदा अशा शक्तीला जागं करतं जी आपल्याला संकटातून बाहेर काढते. मार्च महिन्याची सुरुवात होताच तुमच्या आयुष्यात काही लहान पण महत्त्वाच्या घटना घडू शकतात. सुरुवातीला त्या फार मोठ्या वाटणार नाहीत, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलत आहे. कधीकधी आयुष्यात मोठा बदल एका छोट्या संकेताने सुरू होतो. कदाचित एखादा फोन येईल ज्याची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होतात. कदाचित एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या आयुष्यात येईल. कदाचित एखादी अडलेली गोष्ट अचानक पूर्ण होईल. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की इतक्या दिवसांनी नशीब तुमच्याकडे पुन्हा वळून पाहत आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नियती बदल घडवते तेव्हा ती आधी थोडी परीक्षा घेते. म्हणून मार्चच्या सुरुवातीच्या काही दिवसांत थोडा गोंधळ, थोडी अनिश्चितता जाणवू शकते. काही गोष्टी अचानक बदलू शकतात, काही योजना मोडू शकतात. पण घाबरू नका, कारण अनेक वेळा वादळानंतरच आकाश सर्वात स्वच्छ दिसतं. कुंभ राशीचे लोक स्वभावाने वेगळे असतात. ते मनाने खूप मोठे असतात, पण त्यांचं दुःख ते कुणाला सहज दाखवत नाहीत. ते अनेकदा स्वतःच्या वेदना लपवतात आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. पण मार्च महिन्यापासून परिस्थिती अशी वळण घेऊ शकते की तुमच्या मनातली जुनी वेदना हळूहळू कमी होऊ लागेल. काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कदाचित एखादी नवीन संधी मिळेल. कदाचित एखादं काम जे खूप दिवस अडकलं होतं ते अचानक पूर्ण होईल. काही लोकांच्या आयुष्यात नातेसंबंधांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. ज्या नात्यांमध्ये दुरावा आला होता त्या नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते. आणि काहींना आयुष्यात असा माणूस भेटेल जो त्यांच्या आयुष्याचा आधार बनेल. मार्च महिन्याच्या मध्यावर एक खास क्षण येऊ शकतो. तो क्षण असा असेल की तुम्ही मागे वळून तुमच्या आयुष्याकडे पाहाल आणि विचार कराल की इतकं दुःख का सहन करावं लागलं. पण त्याचवेळी तुम्हाला हेही जाणवेल की त्या सगळ्या संघर्षाने तुम्हाला अधिक मजबूत केलं आहे. काही वेळा देव आपल्याला आधी रडवतो जेणेकरून पुढे येणारा आनंद खूप मोठा वाटावा. आणि कदाचित मार्च महिन्यात कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण येऊ शकतो. कदाचित एखादं स्वप्न पूर्ण होईल. कदाचित एखादं मोठं ध्येय जवळ येईल. कदाचित एखाद्या कठीण समस्येचं उत्तर अचानक मिळेल. पण या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. कारण अनेक वेळा आपण स्वतःवर शंका घेतो आणि त्यामुळे संधी हातातून निघून जाते. मार्च महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जेव्हा नशीब तुमच्यासाठी काही चांगलं लिहित असतं तेव्हा भीती आणि शंका त्या गोष्टीपासून आपल्याला दूर नेतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. मार्च महिन्याच्या शेवटी काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात असा भावनिक क्षण येऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी येईल. कदाचित एखादं स्वप्न जे खूप वर्षांपासून अपूर्ण होतं ते पूर्ण होईल. कदाचित एखादी अशी गोष्ट घडेल ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की देव अजूनही तुमच्यासोबत आहे. आणि त्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल, इतका संघर्ष केला, पण कदाचित हाच तो क्षण होता ज्याची वाट पाहत होतो. जीवनात एक सत्य आहे, जे लोक जास्त संघर्ष करतात त्यांच्यासाठी नियती अनेकदा मोठं काहीतरी राखून ठेवते. म्हणून जर तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात खूप अडचणी आल्या असतील तर कदाचित तो काळ आता संपण्याच्या मार्गावर आहे. कारण अनेक वेळा अंधार सर्वात जास्त गडद असतो, अगदी पहाटेच्या आधी. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जे काही येईल त्याला धैर्याने सामोरे जा. प्रत्येक संधीचा आदर करा आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. कारण कधीकधी नशिबाचा खेळ असा असतो, तो आधी आपल्याला खूप रडवतो आणि नंतर आयुष्यभर हसवतो.
आता शेवटी एक छोटं आवाहन आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमच्या आयुष्यात सध्या काय चाललं आहे तेही लिहा, कारण कदाचित तुमची कथा वाचून दुसऱ्या कुणाला प्रेरणा मिळेल. आणि लक्षात ठेवा, विश्वास, संयम आणि श्रद्धा या 3 गोष्टी असतील तर कोणतंही नशीब बदलायला वेळ लागत नाही. कदाचित मार्च महिनाच तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरेल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.